सर्वांना नमस्कार. अर्जुन मयुरी लव्ह स्टोरीचे 150 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सर्व एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. आता अभिच्या घरी दुसऱ्या बेडरूममध्ये रॉयल लेडीज बसल्या होत्या आणि त्यांच्या गप्पासुद्धा फार रंगाला आल्या होत्या. लताची खुशखबर समजल्यावर सगळ्या जणींनी अगोदर लताचं अभिनंदन केलं आणि काळजी घेण्याचा सल्ला दिला. मग मेघानं जमिनीवरच चटई अंथरली आणि बसल्या सगळ्या मांडी घालून. पाय पसरून फतकल घालून बसलेल्या अतिसुसंस्कृत सोज्वळ गुणी रॉयल बॉयच्या सुसंस्कृत बायका शोभत होत्या त्या. आणि मितालीची एकटीची धावपळ पाहून कोमल म्हणाली, थांब, मी सुद्धा येते तुझ्या मदतीला. मिताली म्हणाली, काही नको, सगळी अरेंजमेंट झालेली आहे, घरी काहीच नाही करायचं, त्यामुळे सगळ्याजणी शांत बसा आणि मस्त गप्पा मारा. मीही अधूनमधून तुम्हाला जॉईन होईलच. मग काय सुरू झाल्या त्यांच्या गप्पा. आणि मग त्यांचे विषय म्हणजे काय जागतिक लेवलचे चर्चेचे विषय नव्हते. त्यांचा विषय आपला एकच, नवरा आणि त्याचे मित्र. आणखीन काय बोलणार दुसरं. इतर बायकांसारखे संपत्ती दागदागिने यांची चर्चा नव्हतीच, कारण यांचा दागिना म्हणजे फक्त यांचा नवरा. मग त्याच्यावरच भरभरून बोलायला लागल्या. आधी एकमेकींच्या माहेरी कोण कोण असतं, किती लांब आहे माहेर, हे सगळं झालं की गाडी आपोआप नवऱ्यावरती आली. आणि आता इथं बोलण्याला मात्र तोटा नव्हता, कारण हा विषय कधीच संपणार नव्हता. एकतर तो प्रत्येकीच्या जिव्हाळ्याचा विषय असतो आणि मग लग्न कशी जमली याचीही चर्चा सुरू झाली. आणि सगळ्या जणींनी आपल्या आपल्या लग्नाची स्टोरी सांगितली. लता आणि सचिनचं लग्न अरेंज होता होता लव्ह मॅरेज झालं होतं. तेही अर्जुननं पळवून लावलं होतं देवळात. मयुरीला तर सगळी स्टोरी माहीत होती. मेघा, कोमल आणि मिताली मात्र लक्ष देऊन ऐकत होत्या. मितूही सांगत होती की अभि दारू पित होता म्हणून आईबाबांनी त्याला नकार दिला, पण अर्जुन भाऊजींनी ऐन वेळेला येऊन माझं दुसरं लग्न मोडलं आणि अभिराजऐवजी अभिजितची माझी गाठ बांधली. आणि तुम्हाला माहीत आहे का, अभिनं विष घेतलं होतं माझ्यासाठी आणि आता हे मात्र कोणालाच माहीत नव्हतं बरं का. मयुरी म्हणाली, यांनी मला यातलं काहीच सांगितलं नाही. आणि सगळ्याजणी तसंच म्हणाल्या. आणि खरंच आजपर्यंत अर्जुन एक शब्द बोलला नव्हता मयुरीशी या सगळ्यांबद्दल. अभिनं विष घेतलं. अर्जुन रात्रभर हॉस्पिटलमध्ये होता, खूप नाराज होता. सकाळी येऊन तिच्या मांडीवर डोकं ठेवून सुद्धा रडला होता. तिनंच कसाबसा त्याला समजावला होता, पण एका शब्दानं अभिच्या अवस्थेबद्दल त्यानं मयुरीला काहीच सांगितलं नव्हतं. आणि आत्ता हे मयुरीच्या लक्षात आलं होतं की आपल्या मित्राचं हे सिक्रेट बायकोपासून सुद्धा लपवणारे अर्जुनराव किती ग्रेट आहेत. मग मेघानं सुद्धा तिची बचपनवाली लव्ह स्टोरी सांगितली आणि म्हणाली, यांनी तर मला जन्मले होते, 5 दिवसांचे होते मी, तेव्हाच मांडीवर घेतली होती. आणि सगळ्याजणी हसायला लागल्या. पण त्यांचं हास्य म्हणजे किती मंजूळ खळखळत्या झऱ्यासारखं, ऐकत राहावंसं वाटणारं. या रॉयल भूतांसारखं नाही, अकराळ विक्राळ, हा हा ही नि खी खी खी. आणि कोमल मेघाला चिमटा काढत म्हणाली, तुला बरं बाई लग्न झाल्यापासूनच मांडीची सवय आहे की, मग आता अनोळखी नसेल ना वाटत. आणि मेघाला अजून म्हणाली, वाटली तर तेव्हा आणि आत्ताचं हे यात खूप फरक आहे. कसला ग, लता म्हणाली. ती म्हणाली, आधी हे फक्त माझ्या आत्याचा मुलगा होते आणि आता नुसते हे म्हणजे नवरा आहेत ना, मग लाज वाटते, असं म्हणून मेघा लाजायला लागली. आणि कोमल म्हणाली, पण मांडीत तर फरक नसेल ना वाटत. तशा सगळ्याजणी खूप हसल्या. कोमल जरा आगाऊच होती, शोभत होती रॉयल लेडीज ग्रुपची कॅप्टन अर्जुनरावांच्या तोडीस तोड. मयुरी फक्त हसत होती. आणि मग चिमटा काढत मी तू म्हणाली, मग जेव्हा तू 5 दिवसांची होती तेव्हा ते आत्ताचं लग्न या मधल्या वेळेत बसली होतीस की नाही कधी मांडीवर, चैतन्य भाऊजी तुझ्या घरी आल्यावर. आणि मेघा लाजून गोरी मोरी होत म्हणाली, ईश्य काही काय, आम्ही असं मनात पण आणलं नव्हतं कधी. म्हणजे त्यांनी मला मात्र सगळे चिडवायचे चैतन्याची बायको म्हणून, ते आवडायचं. यांना कोणी नव्हतं चिडवत, कारण हे चिडायचे असलं काही बोललो की. यांच्याशी लग्न करायचं हे स्वप्न 8वीपासूनच पाहत होते मी, पण यांनी मात्र शेवटपर्यंत काहीच नाही कळू दिलं मनातलं. आणि 2 वर्षापूर्वी डायरेक्ट येऊन हातच मागितला. आणि मग मयुरी म्हणाली, आणि तू तर आधीच त्यांना तुझं मन दिलं होतं ना, आणि मग हातही दिलास त्यांच्या हातात, हो ना मेघा. आणि मग मेघा म्हणाली, हो. मग आता कोमल म्हणाली, मला तर हे पसंतच नव्हते, यांचं स्थळ आलं, आईला आवडलं होतं, पण मी मात्र साफ नकार दिला होता.
कारण यांचा रंग खूप सावळा आहे आणि मला मात्र अर्जुन जिजूंसारखाच नवरा हवा होता. दुसऱ्या कोणाचं तोंड मी बघतच नव्हते. त्यांच्यासारखा गोरा घोमटा, हँडसम, डॅशिंग आणि विशेष म्हणजे बायकोवर जीवापाड प्रेम करणारा, सतत बायकोला हस्तखेळतं ठेवणारा आणि खूप रोमॅन्टिक. आमच्या सगळ्या नातेवाईकांमध्ये जिजूंचीच खूप चर्चा असते. प्रत्येक मुलगी लग्नाला आलेली एकच अट ठेवते घरच्यांसमोर की माझ्यासाठी नवरा पाहायचा असेल तर अर्जुन जिजूंसारखाच पहा. मग मेघा म्हणाली, मग पुढे काय झालं? आता काय होणार? कोमल म्हणाली, राहुल निघाले, अर्जुन जिजूंचे फ्रेंड. आईनं सांगितलं ना जिजूंना आणि त्यांनी आम्हा दोघांना घरीच भेटायला बोलावलं. ओळख करून दिली आणि मला त्यांचा स्वभाव आवडला. आणि जिजूंनी सुद्धा समजावून सांगितलं की रंग, रूप, रोमॅन्टिक होणं हे जास्त महत्त्वाचं नसतं लग्नामध्ये. कालांतराने हे सगळं नष्ट होतं. जोडीदाराचा स्वभाव हाच शेवटपर्यंत टिकून राहतो आणि मलाही ते पटलं. राहुलचा स्वभावसुद्धा खूप चांगला आहे. हसरे आहेत, डॅशिंगसुद्धा आहेत, पण खूप रागावतात. एखादी चूक झाली की कसलंच माफ नाही करत. आधी रागवतात आणि मग समजावून सांगतात. मग मयुरी म्हणाली, पण प्रेम करतात ना खूप? कोमल म्हणाली, हो मग ते काही विचारू नका. मग मयुरी म्हणाली, मग त्यांचा रागसुद्धा प्रेमाचा एक भाग असतो, कळलं? आणि कोमल म्हणाली, हो ग ताई, समजतं आता मला सगळं. आणि तुझ्या आधी मी जर भेटले असते ना जिजूंना तर मीच सोडलं नसतं त्यांना, लक्षात ठेव. असंही कोमल म्हणाली. आणि मयुरी म्हणाली, तुझं अजून सुरूच आहे का? थांब आता भाऊजींना सांगते. आणि कोमल गयावया करत म्हणाली, नको ग ताई, खरंच नको सांगू प्लीज. अगं मी मुद्दाम म्हणाले, नाहीतर पुन्हा 4 दिवस बोलायचे नाहीत. त्यांनी अबोला पकडला की ती बेडरूम खायला उठते मला. आणि मयुरी खूप हसली म्हणाली, नाही सांगणार. पण तुझे जिजू तुला फार गोड वाटतात का? हँडसम, रुबाबदार, रोमॅन्टिक. पण गुलाबाच्या फुलाला सुद्धा काटे असतात, लक्षात ठेव. आणि लता म्हणाली, हो हे मात्र खरं आहे. भाऊजींचा स्वभाव जितका बाहेरच्यांना दिसतो ना खेळकर, तितकेच सिरियससुद्धा असतात आणि कडक शिस्तीचे. त्यांनासुद्धा अजिबात खपत नाही शिस्त मोडलेली. आणि चिडले ते की बापरे, त्यांच्या तोंडाकडे पण पाहू वाटत नाही. पण समजावून मात्र ते खूप छान सांगतात सगळ्यांनाच, मयुरीताईला सुद्धा आणि आमच्या यांनासुद्धा. मागच्या वेळी मी यांच्याकडे एक हट्ट पकडला होता रोमॅन्टिक आंघोळीचा. तसा मयुरी सोडून सगळ्या चकित झाल्या आणि तिला हसवून चिडवायला लागल्या. काय काय लता, तू सुद्धा कमी रोमॅन्टिक नाहीस हां, कोमल म्हणाली. मग लता म्हणाली, मग काय करू? आमचे हे खूप लाजाळू, मग मलाच काहीतरी असं करावं लागतं, रुसावं लागतं, फुगावं लागतं, हट्ट करावा लागतो आणि त्यांचं प्रेम पदरात पाडून घ्यावं लागतं. पहिल्या रात्रीसुद्धा किती घाबरत होते जवळ यायला. त्यांनी मला जवळ यायच्या आधीच मलाच त्यांना जवळ घ्यावं लागलं आणि मीच त्यांचा हात पकडून त्यांना समजावलं. तेव्हा कुठं त्यांची भीती गेली, नाहीतर थरथर कापत होते. कारण चैतन्य भाऊजींनी अगोदरच त्यांचा पचका केला होता ना, माझी साडी घालून बसले होते. त्याच्या सगळ्याजणी खूप हसल्या. आणि रोमॅन्टिक आंघोळीची मला आयडिया कुठून सुचली ते विचारा ना, लता म्हणाली. असं म्हणत तिनं मयुरीच्या तोंडाकडे हसून पाहिलं आणि मयुरी लाजायला लागली. तसे सगळेजण समजलं की ही आयडिया मयुरी आणि अर्जुनकडून लताला मिळाली होती. आणि मेघा म्हणाली, यांनी चोख साडी घातली होती? लता म्हणाली, हो, तुझे हे पण काही कमी नाहीत, हे रॉयल बॉयज काहीही करू शकतात. मिताली म्हणाली, आणि त्या फुग्यातून पाणी आलं बाहेर, बेडही रूम बाहेर काढला होता. आमची तर किती फजिती झाली, बाप रे, चटईवर झोपावं लागलं. मेघा म्हणाली, आणि आमचं काय, सगळा रोमांस बाथरूममध्ये झाला, खाजेची पावडर टाकली होती अगं. लता म्हणाली, ही सगळी करामत अभिभाऊजींची होतं बरं का, मला यांनी सांगितलं होतं पण चुकून पडली होती जास्त. आणि फुग्यांची करामत अर्जुन भाऊजींची, मेघा म्हणाली. आणि कोमल म्हणाली, आमच्या गुलाबाच्या पाकळ्यांमध्ये तर गुलाबी रंग भरला होता चक्क. आणि रूममधला बल्ब काढला होता तो रंग दिसू नये म्हणून. यांनी अख्खी रूम शोधली की हनीमूनची वाट लावण्यासाठी या बाकीच्या मेंबर्सनी काय केलं असेल, पण काहीच नाही सापडलं. फक्त टॉवेलच्या राजहंसमध्ये खोटा साप सापडला. यांना वाटलं की हेच सरप्राईज होतं म्हणून आम्ही खुश होतो. पण रात्र झाली आणि सकाळी उठून जेव्हा आमची तोंड, शरीर, अख्खं अंग गुलाबी गुलाबी झालं होतं, तेव्हा मात्र जाम फजिती झाली. 8 दिवस गेला नाही तो रंग. तशा सगळ्याजणी खूप हसल्या. मयुरीकडे मात्र सांगण्यासारखं काहीच नव्हतं, ती फक्त हसत होती. आणि मेघा म्हणाली, मयुरीताई, तुमचं लग्न कसं झालं ते सांगा. मयुरी म्हणाली, धोम स्टाईलने पळवून आणली यांनी मला.
यांना मी आवडत होते, पण मला हे नव्हते आवडत. मला लग्नादिवशी मांडवात आले आणि अमितच्या ऐवजी स्वतःच उभे राहिले. मी मात्र शॉक होते धक्का बसून. यांना अचानक असं समोर पाहिलं आणि मलाच काही सुचत नव्हतं. आई आणि बाबासुद्धा शांत होते. मी त्यांच्याकडे पाहिलं. त्या दोघांनीही नजरेनंच मला लग्न कर असा होकार दिला. पण माझं मन मात्र तयार नव्हतं, कारण मी यांचा प्रचंड तिरस्कार करत होते. कॉलेजबाहेर सतत मला दिसायचे ते, ज्याच्या नावाची मेहंदी काढली, हळद लावली, साखरपुड्याची अंगठी त्याच्याच नावाची हातात होती, ज्याची स्वप्न आतापर्यंत रंगवली, तो सोडून बोहल्यावर मात्र भलताच कोणीतरी उभा असल्यावर त्या मुलीच्या मनाची काय अवस्था होईल, तीच अवस्था माझीसुद्धा झाली होती. अर्जुनरावांना अचानक समोर पाहून, ज्याचा मी इतका तिरस्कार केला, तोच माझ्यासमोर माझ्याशी लग्न करण्यासाठी उभा होता. मी त्यांना हार घालतच नव्हते. त्यांनी स्वतःच माझे हात पकडून स्वतःला हार घालून घेतला आणि त्यांनी माझ्या गळ्यात हार टाकला. सप्तपदी वगैरे याच्या भानगडीत ते पडलेच नाहीत. मंगळसूत्र घालण्याचा विधी तेवढा केला. माझा हात पकडला आणि गाडीत बसवलं आणि घरी घेऊन आले. त्यांच्या घरासमोर गाडी आली आणि मी भाणावर आले. मग तिथे मी खूप दंगा घातला. घरात प्रवेश करायला नकार दिला. तेव्हा त्यांनी स्वतःच उंबऱ्यावर माप ठेवलं, मग उचलून घेतली आणि माप ओलांडून घरात आणली आणि अशा प्रकारे आमचा हटके गृहप्रवेश झाला. आणि त्याच दिवशी नाक दाबून तोंडात घास घातला आणि म्हणाले, तू माझ्या बाळाची होणारी आई आहेस, त्यामुळे तुझं पोट भरलेलं पाहिजे. मला तर फार राग आला त्यांच्या या आगाऊपणाचा आणि मला झोपवलं सोफ्यावर, स्वतः झोपले बेडवर. म्हणाले की मला पूर्ण मनाने स्वीकारशील तेव्हाच माझ्या बेडवर पूर्ण अधिकाराने यायचं बायको म्हणून. मला तर भीतीच वाटत होती की रात्री ते जवळ येतील की काय, म्हणून मी सावध होते. पण यांनी नुसतं घरात आणून टाकलं. ढुंकूनही बघत नव्हते. एवढी सजलेली नवी नवरी होते मी, पण माझ्या रूपाकडे जराही आकर्षित नाही झाले. मग मीही फुगून राहिले. मला त्यांच्या घरात जास्त दिवस राहायचं नाही हे मी ठरवलं होतं, म्हणून कोणत्याच कामाला हात नाही लावला. जेवणही तेच करायचे किंवा बाहेरून ऑर्डर करायचे. त्यांच्या जबरदस्ती पाठीमागे लपलेलं प्रेम मला कळत नव्हतं. आणि एक दिवशी मी त्यांचं घर सोडून बाबांकडे गेले सुद्धा, पण बाबांनी माझे डोळे उघडले आणि माझा नवरा काय हिरा आहे हे त्यांनी मला सांगितलं. पण मी अजूनही त्यांच्यावर लटका राग धरून होते, कारण ते माझी मनधरणी करतच नव्हते, सॉरी पण म्हणत नव्हते. मग हळूहळू त्यांनी मला स्वयंपाकघराचा ताबा घ्यायला भाग पाडलं. त्यांच्या घराची अन्नपूर्णा माझ्याही नकळत मी झाले आणि हळूहळू त्यांची मालकीन, त्यांची कारभारीण झाले. आणि मग मी एका रात्री त्यांच्यासाठी सरप्राईज प्लॅन केलं आणि स्वतःला त्यांच्या स्वाधीन केलं आणि समर्पित झाले कायमची. आणि तोच दिवस आम्ही आमची ॲनिव्हर्सरी म्हणून सेलिब्रेट करतो. अर्जुनरावांना अजिबात नाही आवडत आमच्या लग्नाचा दिवस. आणि हे ऐकून सगळ्याजणी खूप भारावून गेल्या आणि म्हणाल्या, ताई, तुमच्याकडे हनीमूनची एखादीही आठवण नसली तरी या इतक्या आठवणी आहेत ना तुमच्या, त्या अगदी अजरामर आहेत बघा. आणि लता म्हणाली, आणि आत्तापर्यंतचा प्रत्येक दिवस त्यांचा असाच हटके असतो बरं का, खूप खूप भरभरून बोलण्यासारखा. कालच्यासारखा आजचा दिवस नसतो त्यांचा. आणि मयुरी म्हणाली, आधी लाजली आणि मग बोलायला लागली, तुम्हाला एक किस्सा सांगू? तशा सगळ्याजणी म्हणाल्या, अहो विचारताय काय, तुमचे किस्से तर अगदी हिट, भन्नाट आणि हटके आहेत, सांगा ना. मग मयुरी म्हणाली, मी लग्नानंतर यांचे आतले खाजगी कपडे अजिबात धुवत नव्हते. मला लाज वाटायची. मग यांनीसुद्धा 3-4 दिवस पाहिलं आणि मग माझेच आतले कपडे घेतले स्वारींनी मिठीमध्ये आणि निर्लज्जासारखं म्हणाले, बायको जवळ येत नाही, पण तिचं कपडे तरी जवळ घेऊ दे, खूप भारी वाटतं. आणि जोपर्यंत तू माझे कपडे धुवत नाहीस तोपर्यंत मी तुझे कपडे देणार नाही. आणि मग काय, शेवटी मला धुवावे लागले त्यांचे कपडे डोळे झाकून. आणि मगच माझे कपडे यांनी दिले आणि मग मी आंघोळीला गेली. तशा सगळ्याजणी खूप खूप हसायला लागल्या. आणि मयुरी म्हणाली, एवढंच नाही तर दुकानात गेल्यावर सुद्धा माझे आतले कपडे हेच सिलेक्ट करतात. त्यांना हवे तसे, हवे त्या रंगाचे, चावट कुठले. आणि आता तर सगळ्याजणी इतक्या खेदळायला लागल्या, ते सुद्धा टाळ्या देऊन देऊन. आणि त्यांचा आवाज दुसऱ्या रूममध्ये गेला, रॉयल बॉयजपर्यंत. आणि फार आश्चर्यचकित होऊन ते म्हणाले, काय करतात काय या बायका, यार इतकं कुठं हसतात काय, जरा भान ठेवावं हसताना. आता बघा कोण कुणाला सांगते. आणि मग मेघा म्हणाली, इतके चांगले आहेत अर्जुन भाऊजी, मग तुम्हाला लग्नाच्या आधी का नव्हते आवडत ताई? मयुरी म्हणाली, कारण मी अमितवर प्रेम करत होते ना, आणि ज्याच्यावर प्रेम केलं
त्याला सोडून दुसरीकडे बघायची काही गरज नव्हती ना मला. पण अमितच्या आईनं ऐनवेळी लग्नात हुंड्यासाठी खोडा घातला. बाबांना तर मायनर अटॅकसुद्धा आला. आणि मग हे आले आणि म्हणाले, मी तयार आहे, फक्त मुलगी आणि नारळ एवढंच द्या, बास. बाबांना त्यांची हिंमत आवडली आणि अमितसुद्धा पळपुट्यासारखा आईचं ऐकून निघून गेला. आणि लता म्हणाली, पण आता तो तुमच्या मुंबईच्या ब्रँचमध्ये आहे ना? मयुरी म्हणाली, हो ना. स्वारींचा अंदाज एकदमच हटके. कोणत्याही कारणाने आयुष्यात आलेल्या व्यक्ती परत जाऊ देत नाहीत. आणि म्हणे अमितचे फार उपकार आहेत माझ्यावर. तो निघून गेला मांडवातनं म्हणूनच मी त्यांना मिळाली. म्हणून त्यांनी त्याला जॉब दिला. फार मोठ्या मनाचे आहेत माझे अर्जुनराव. नवऱ्याचं कौतुक करत होती ती. आता इकडे चैतन्य अर्जुनाला टेकून बसला आणि अर्जुननं त्याला चेंडूला लात मारावी तशी लात मारून पलीकडे ढकलला आणि म्हणाला, बेन्या, तुझं बुड काय सपाट नाही काय? नीट बस की. मीच कंटाळलोय अगोदरच, नाहीतर झोप पालता लाता घालून तुझ्या बुडाचं सपाटीकरण करतो. तसे आत्ताच बायकांना इतक्या हसतात म्हणून नावे ठेवणारे रॉयल बॉयज खूप खूप मोठ्याने हसले आणि अख्खी बिल्डिंग दणाणून गेली. तसा अर्जुन खरंच बुडावर लाता घालेल म्हणून अर्जुननं त्याचं बुड लपवलं दोन्ही हातांनी. आणि मग कोमल म्हणाली, आता प्रत्येकीनं सांगा हां, आपापल्या नवऱ्यातलं तुम्हाला काय जास्त आवडतं? आणि आता प्रत्येकजण विचार करायला लागली. आणि मेघा म्हणाली, मला त्यांची हुशारी आवडते. कोमल म्हणाली, मला त्यांच्या बोलण्याचा अंदाज आवडतो. लता म्हणाली, आधी ते लाजून नाही नाही म्हणतात आणि मग पायलीचं खातात. हा गुण आवडतो मला त्यांचा. आता हे जर अर्जुनरावांनी ऐकलं असतं तर म्हणाले असते, हा काय गुण आहे? आणि मग मिताली म्हणाली, अभि माझं सगळं ऐकतो, कुठल्याच गोष्टीला अपोज करत नाही, हे आवडतं मला. आणि मग मयुरी म्हणाली, मला तर हे अख्खेच्या अख्खे केसांपासून ते पायाच्या नखापर्यंत त्यांच्या गुणांसह अवगुणांसह, त्यांच्या सगळ्या नटखट लीलांसह, खट्याळपणापासून ते चावटपणापर्यंत, जबरदस्तीच्या प्रेमापासून ते निर्लज्जपणापर्यंत सगळेच्या सगळे मला हे आवडतात. त्यांच्यात असं काहीच नाही की ज्याची मला बुरळ पडली नाही. आणि हे सगळं सगळ्या रॉयल लेडीज मन लावून ऐकत होत्या. नवऱ्याचं कौतुक मयुरीच्या तोंडून. आणि मयुरी म्हणाली, म्हणूनच तर एकदा त्यांनी मला जबरदस्ती त्यांची बनवली आणि आता मी पूर्ण मनाने पुन्हा एकदा त्यांच्या आयुष्यात एंट्री करणार आहे. आम्ही पुन्हा एकदा लग्न करणार आहोत बाळ मोठं झाल्यावर. आणि हे ऐकून तर सगळ्याजणी चाट पडला, कारण हे तर त्यांना माहीतच नव्हतं. त्यांचे नवरे कुठे सांगतात त्यांना काही. आणि सोबतच खुशसुद्धा झाल्या आणि म्हणाल्या, खूप मस्त आहे आयडिया, आम्ही तयार आहोत तुम्हाला नवरीसारखं सजवायला पुन्हा एकदा आणि तुमच्या हनीमूनची वाटसुद्धा लावायला. आणि कोमल म्हणाली, पण ताई, जिजूंमधलं तुला काय आवडतं हे फक्त एका वाक्यात सांग, तू खूप मोठं सांगितलंस. आणि मयुरी म्हणाली,